रामकृष्ण हरी मंडळी. हिवाळ का फुलं कशाची आहेत ती बघा कसली भारी भारी दिसते ती. कायची असतील बरं. हे बघा ह्याची आहे ती, ह्याची वाटाणा. जो की आता सीझन चालू आहे. कसा सीझन चालू आहे, मस्त मस्त. हे बघा, खायचं आहे कोणाला खावा. लय गोड लागतात शेंगा. तोडायला जड जाते, पण ह्याची डाळ आणि खायला पण छान लागते. निब्बर झाल्यानंतर भाजून खायचा. कोवळा आहे तर लय गोड लागते. हो का, शेंगा पण किती दाट आहेत बघा. हो का मंडळी, बघा हे बघा. कुणाकडे आहेत असला बारका वाटाणा. हो का, किती दाट आलेत बघा. बघा हे बघा. आणि एवढी फुलं आहेत, जेवढी फुलं आहेत का हो काय, इतक्या फुलाला सगळ्याला हे वाटाणे लागतात. आणि तर खालचं जरा निब्बर होऊन वाळायला चालू होतं. खालच्या शेंगा तोडून घ्यायच्या. आता एवढेच काय शक्य नाही तोडणं, तशा जर राहिल्या तरी चालते. मग सगळा वाळल्यानंतर परत बडवून काढायचं. हे बघा हरभरा. हरभऱ्याला पण किती दाट डाळे आले बघा. हो का, हे काय गवत आहे काय मला माहीत नाही, त्याचं नाव बी काय आहे ते. नको, डाळे किती छान आलेत. हो का, शेंगा खायला लागले बघा मस्त. हो का, आर्यन काका तिथं कांदे लावतात. आपण बघू. हे कशाचं झाड आहे? हो का, हे कशाचं तरी झाड आहे बघा. मोहरीच दिसायला लागली, पण वेगळ्या पद्धतीची आहे जरा. काय कळानं गेले, मोहरी का काय. हां, मोहरीच आहे का, वेगळ्याच पद्धतीची आहे जरा. मी तर पहिल्यांदाच बघितली आज. बापरे मावा. दोन डबल ही आहे, म्हणजे दोन शेंगा. आपली एक शेंग असते त्याला एकाला एक शेंग, असं दोन लाईन आहेत. आपली शेंग आहे ना गावरान मोहरीची, आणि त्याच्यात एकच लाईन असते. ह्याच्यात दोन आहेत. हो का लाईन, हो का, इथं एक आहे निकडून एक आहे. अशी डबल ह्याची शेंग आहे. हो का, हो का, म्हणजे आपल्याकडे एकच शेंग असते, त्याची ही दोन शेंगाची एकच शेंग एवढी मोठाली. तोडून घेते ही, म्हणजे लक्षात येईल. ही वेगळीच आहे बघा. हे मला वाटतं कुठली तरी ह्याच्यातली आलेली काय की, कुठली पंजाब कल्ले वगैरे बी आहे काय की वगैरे. गावरान नाही बाबा हे. बघा कसली आली. ह्याच्यात दोन दोन लाईन आहेत ब्याच्या. मोहरीचं बी असतंय का, त्याच्यात दोन दोन लाईन आहेत. काही चिलाची भाजी, त्याचं काम संपलं आता. बिया आलं आता. नाही, निबर नाही झालेलं, नाहीतर निबर झालं की असं काळं इतक्या लवकर निबर होत नाही. आता ते महिनाभर टाईम असेल. हे असं आहे ना, हे असं काळं काळं बी तयार होतं आहे, आणि ते अख्खं वर्षभर तसंच राहतं आहे. बघा झालं बघा, एखादं निबर झालं. ह्याचं बघते, नाही झालं. डाळे पण चांगले आलेत. बघा ही एकच मोहरीचं झाड ही आहे बघा. आपल्या इकडली मोहरी पण गावरान नाही, पण सरकारीच आहे. तर मी तुम्हाला गावरान मोहरी कसली असते दाखवते. हे बिना पाण्याचं हरभरा आहे बरं का. त्याला काय पाणी वगैरे दिलेलं नाही, काय नाही. हो का, इथून इकडे पाणी. हो का, हे हरभरा लगेच कसं दिसते, आणि त्याला बिना पाण्याचं कसं दिसते बघा.
हे पाणी दिलेलं कसं असतं ताजं डिस्कशन. गावरान मोहरी दाखवते. गावरान चांगली असते खायला. ह्या का इथं सोयाबीनचा ढीक केला होता इथं भरडील्यानंतर अशी सांडलेली हो अशी उगवून आली. वाटोळं झालेलं पण उगवून येतं. हे बघा ही आहे गावरान मोहरी. हे बघा ज्याची असं कांडे आहेत ना, हे जे बुडं लाल आहेत ती गावरान मोहरी. हो का कसली भारी आली, किती शेंगा आहेत बघा. आणि ती सरकारी मोहरी असते तिला पातळ राहते शेंगा जरा. शेंगा आहेत का सोंग आहे, एवढे एक एक तोडून भाजीला न्यायला पाहिजेत. भाजी पण छान लागत असेल ह्याची, पण आपल्याला माहीत नाही करतात का नाही म्हणून. एकदा ट्राय करूनच बघा खात्यात का काय करतात ते. हे बघा ही पण गावरानच आहे बघा. लगेच ओळखायला येते. त्याच्या बुडावरनं ओळखायची गावरान कोणती सरकारी कोणती ती. हो पण गावरानच आहे. आता ही पकली तयारच झाली, आता ही काढली तरी चालते, नाही तर थोडं वाळून द्यावं लागते. हे बघा हे गावरानचं बी ना असं बारीक राहतं, एकदम बारीक असं असं बारीक राहतंय गावरान ह्याचं बी. सरकारीचं लय मोठाले राहतंय. काही कसुरी मेथी बनवण्यासाठी. हो का असली निबर मेथी का ती घरी नेऊन कापायची चांगली निवडून. हे थोड्या थोड्या छोट्या शेंगा आल्या तरी पण चालते. हे असल्या शेंगा जरी आल्या का तरी चालते. हे अशी शेंगा न्यायची अशी एवढली भाजी मस्त. काड्या जरी आल्या तरी पण चालतात, कवळ्या आहेत तिथपासून अशी. आणि ही कट करायची आणि वाळवायची. एका दिवसात कडक वाळण अशा उन्हात टाकायची आणि भरणीत भरून ठेवायची काचेच्या. मसाला भात मटण वगैरे आपण ज्यावेळेस काय करतो ना त्यावेळेस वापरायची, मग छान लागते. हे बघा कसली भारी आली बघा भाजी. चालतं तर जगाचा पोशिंदा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. काय ह्याच्यात चांगलं वाटेल ती कमेंट करा. म्हणजे काय खुरपलेलं नाही गवत आहे वगैरे ते पण कमेंट करा. हे बघा बाबळीचं झाड छोटंसं उगवलं. चला तर मग आपण आपला व्हिडिओ इथंच थांबवू.